नमस्कार, मी हरिप्रसाद. तुम्ही पाहत आहात अंधभक्त आणि वास्तव. खरं तर ही पॉडकास्ट आपण सुरू केलं. या पॉडकास्टचा उद्देश हा होता की या देशामध्ये बुरसटलेल्या न्यूज मीडियाला कुठंतरी आवाज त्या ठिकाणी बुलंद झाला पाहिजे. त्या मीडियाचा आवाज सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. तो व्ह्यू जो डेव्हलप व्हायची गरज आहे तो डेव्हलप झाला पाहिजे. कारण या देशामध्ये गेल्या 10 वर्षात सर्वात नीचांक जर कुणी गाठला असेल तर तो वृत्तपत्र मीडियाच्या स्वातंत्र्याने गाठलेला आहे. 158 देशांच्या यादीमध्ये भारताचं स्थान 120च्या दरम्यान आहे. ह्याच्यावरून तुम्ही समजू शकता की आपला मीडिया कोणत्या थराला त्या ठिकाणी गेला आणि म्हणून कुठंतरी मीडियाची एक भूमिका लोकांसमोर गेली पाहिजे. दुसरं तर अपोजिशन जी लोक अपोजिटमध्ये सरकारचे आहेत त्या लोकांना फोडूनच सरकार सत्तेमध्ये घेते. त्याच्यामुळे विरोधी लोकांचा आवाज या सर्वसामान्य जनतेचं काय म्हणणं आहे, एकदा सत्ता दिली की सर्वसामान्य लोकांचं म्हणणं मांडायची भूमिका ही विरोधकांची असते. मग विरोधकांना त्यांचं म्हणणं मांडूनच दिलं नाही जात. अशी काय वेळ या देशामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये खास करून ही पाहायला मिळते. कारण फोडाफोडीचं राजकारण, प्रादेशिक पक्षांना फोडून कुठंतरी आपल्या पक्षात घेणे किंवा त्यांना आणखी तिसऱ्या पक्षात पाठवून आणि त्याचा निकाल हे कोर्टाच्या माध्यमातून येत सुद्धा नाही, अशी परिस्थिती या देशामध्ये अतिशय भ्रम पसरवण्याचं काम या ठिकाणी सध्या चालू आहे. आणि म्हणून कुठंतरी त्या सर्व लोकांना त्यांचा आवाज बुलंद झाला पाहिजे आणि एक स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेने दिलं ते अबाधित राहिलं पाहिजे. याच भूमिकेतून आम्ही ठरवलं की आपण विरोधकांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. लोकांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. सर्वसामान्य जनतेच्या मनात काय आहे, त्यांच्या काय भावना आहे. आणि जर सरकार कुठेतरी चुकत असेल तर त्या सरकारला आरसा दाखवण्याचं काम सुशिक्षित लोकांनी केलं पाहिजे. या भूमिकेतून अंधभक्त आणि वास्तव, कारण माणसानं कोणत्याही गोष्टीचं अंध अनुकरण करू नये. चे ग्वारा म्हणतो की जर तुम्ही एखाद्या चुकीच्या गोष्टीला सपोर्ट करत असताना आणि तुम्हाला जर तुम्हाला कळतं ही चुकीची गोष्ट आहे, तुम्ही आवाज उठू शकत नाही, तर तुम्ही त्या ठिकाणी गुलामगिरीच्या खाईकडे चाललेला आहात. अशीच परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून कुठंतरी आपण ह्या गोष्टीत बदल झाला पाहिजे. लोकांना कळलं पाहिजे की स्वातंत्र्य आहे आणि प्रत्येकाला त्याचं म्हणणं मांडण्याचा, टॅकल करण्याचा अधिकार राज्यघटनेने दिलेला आहे. त्याच अधिकाराच्या अनुषंगाने आपण अंधभक्त आणि वास्तव त्या ठिकाणी सुरू केलं. लोकांचा सुद्धा खूप उत्साह याबद्दल त्या ठिकाणी राहिला आहे. मी प्रथमतः सर्व प्रेक्षक बंधूंचा आभार मानतो. गेल्या अनेक दिवसापासून जवळजवळ 1 महिना या गोष्टीला होणार आहे. जंतर मंतर या ठिकाणी शिक्षण व्यवस्थेतील झालेल्या सर्वात मोठ्या भ्रष्टाचार म्हणजे नीट पेपर फुटीबद्दल या ठिकाणी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे नेते CJP ज्यांना हिणवलं गेलं ते कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून हे आंदोलन या देशामध्ये उभं राहील. आंदोलन सुरू होतं, शांततेच्या मार्गाने चालू होतं. 19 दिवस झाले त्या आंदोलनाची त्या ठिकाणी दखल ना वृत्तपत्रांनी घेतली, ना सरकारने घेतली, ना कुणी घेतली. ज्यावेळेस सोशल मीडियावरती हा मुद्दा ट्रेंडिंगला आला, ज्यावेळेस सोशल मीडियाने हे आंदोलन उचलून घेतलं, त्यावेळेस कुठेतरी सरकार जागं झालं आणि चर्चेच्या मार्गाचा अवलंब करण्यासाठी दडपपेक्षा दडपशाहीच्या मार्गाचा अवलंब करणं आणि सोनम वांगचुक यांना उचलून परपटत त्यांना बळजबरीनं दवाखान्यात नेऊन ऍडमिट करण्यात आलं. मित्रांनो, हा प्रश्न, हक्क, अधिकार याच्यापेक्षा जास्त मोठा आहे. कारण सोनम वांगचुक यांच्या तोंडातून निघालेले शब्द कुठेतरी प्रत्येकाच्या काळजाला घाव करून जात. सोनम वांगचुक असं म्हटले की या देशामध्ये एका व्यक्तीचा राजीनामा घेतला म्हणजे खूप मोठं परिवर्तन होणार आहे, बदल होणार आहे, यातलं काहीच होणार नाही. परंतु जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेवरती धाक त्या ठिकाणी लोकांचा आहे हे त्या व्यवस्थेला कळलं पाहिजे की जर या देशामध्ये काही चुकीची घटना घडते आणि त्या चुकीच्या घटनेला जर कोणीच जबाबदार नसेल तर या चुकीच्या घटना अनेक मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये घडल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार. आणि म्हणून कुठेतरी त्या जबाबदारीची जाण सत्ताधाऱ्यांना पाहिजे, जबाबदारीची जाण कर्त्यांना पाहिजे. आणि ती जाण असण्यासाठी, ती जाण कळण्यासाठी शिक्षण मंत्र्यांनी पारदर्शक ही सगळी व्यवस्था व्हायला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे. या सार्थ मागणीनं त्यांनी या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली. सरकारने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, लोकांनी केलं, मीडियाने केलं, सगळ्यांनी केलं.
परंतु ज्या वेळेस त्यांचा हेतू शुद्ध होता हे लोकांना कळलं, सोशल मीडियावरती ते ट्रेंडला आले, मग सरकारनं दखल घेतली, चुकीच्या पद्धतीनं मीडियाने दखल घेतली. काही मीडिया अजून सुद्धा विकल्याच्या पद्धतीनं त्या ठिकाणी चुकीच्या बातम्या पसरवण्याचं काम करत आहे. सत्ताधाऱ्यांच्या अंधभक्तांकडून अजून सुद्धा सांगितलं जातं की धर्मेंद्र प्रधान हे शिक्षण मंत्री कसे चांगले आहेत, त्यांना मुस्लिमांचा इतिहास या देशाच्या पाठ्यपुस्तकातून काढायचं काम आहे. इतिहास हा इतिहास असतो, तो कुणा धर्मावरती कुणा जातीवरती लिहिला जात नाही. तो या भूमीवरती ज्या लोकांनी कामं केली त्या लोकांवरती लिहिला जातो. आणि ते काढणं न काढणं ही गोष्ट वेगळी आहे. इथं तो विषयच नाही. इथं विषय आहे लोकांनी ज्या विश्वासानं तुम्हाला निवडून दिलं, विश्वासानं तुम्ही सत्तेवरती आला, विश्वासाची पैसे देऊन श्रीमंताच्या पोरांना नीटचा पेपर विकला गेला आणि त्या विकलेल्या पेपरबद्दल लोक प्रश्न विचारतायत. आणि तो पेपरचा तपास, फुटलेल्या पेपरचा तपास जर निरपेक्ष व्हायचा असेल तर कुठंतरी सत्तेवरती असणाऱ्या माणसांनी सत्तेवरती थांबता कामा नये. त्याने आपण बाजूला झालं पाहिजे. निरपेक्ष ज्यावेळेस त्या ठिकाणी ही गोष्ट तपासाची पूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला काय करायची ती भूमिका लोक, तुमचं सरकार ते तुम्ही बघून घ्या. परंतु ह्या गोष्टी ज्या चुकीच्या झाल्या, हजारो विद्यार्थी यामध्ये भरडले गेले, 30हून अधिक विद्यार्थ्यांनी या गोष्टीमध्ये जीव त्यांना गमवावा लागला, हे सगळं होतंय. मग तुम्ही याची जबाबदारी नैतिकता स्वीकारणार नसेल तर निश्चितपणानं यासारख्या आंदोलनं ही त्याचीच पाळमुळं आहेत. जिथं जिथं चुकीच्या गोष्टी होतील तिथं तिथं विरोधकांनी सुद्धा आवाज बुलंद केला पाहिजे. आणि आपलं सुद्धा एखाद्या गोष्टीचा अंधभक्त होणं याच्यापेक्षा त्यामध्ये तथ्य काय आहे, त्यामध्ये सत्य काय आहे हे जाणून घेऊन लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी आपली मतं बनवली पाहिजे, ती व्यक्त केली पाहिजे. जर माझा एखादा माणूस आहे, माझा एखादा जवळचा आहे आणि त्याने एखादी कायदाबाह्य गोष्ट केली तर आपण त्याला समर्थन देता कामा नये. अशानं सरकार ना लोक ना लोकशाही हे कोणत्याही मूल्याचा त्या ठिकाणी अवलंब या मार्गाने होत नाही. म्हणून कुठंतरी आपण सर्वांनी येऊन बदल घडवणं गरजेचं आहे. काळ बदलला आहे आणि काळ जर असाच चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालणारा आपण जर बनवणार असू तर नक्कीच येणाऱ्या पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाही. आवाज हा विरोधकांचा नाही, हा आवाज पीडितांचा आहे. कारण ज्यांच्यावरती अन्याय झाला आहे, ज्यांना दिवस रात्र मेहनत करून नीटचा पेपर दिला आणि पास होणारे मात्र पैशावाले होते, त्यांना उत्तर द्यायची वेळ या सरकारची आलेली आहे. सरकारने याची योग्य दखल घ्यावी, त्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. ज्या विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल केले ते गुन्हे त्यांनी मागे घ्यावे आणि लोकशाही मार्गाचा अवलंब त्यांनी करावा. आणि आजचा आपला हा कार्यक्रम अंधभक्त आणि वाचतो इथंच थांबूया. धन्यवाद.